नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आज आहे अक्षय तृतीया आणि हा व्हिडिओ लेट होत आहे कारण माझी तब्येत बरी नाही, त्याचबरोबर प्रजूला पण बरं नाही आहे. तर 2 दिवस व्हिडिओ एडिटिंगला मला लेट झालेलं, 2 दिवस व्हिडिओ लेट येत आहे. तर त्याबद्दल क्षमस्व. तब्येत बरी नसल्यामुळं मोबाईलकडे लक्ष नाही आणि त्याचबरोबर थोडा लाईटचा पण मधून प्रॉब्लेम आहे. तर ज्यावेळेला व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचा किंवा मग अपलोड करायचा त्याच वेळेला नेमके मोबाईल स्विच ऑफ व्हायला येतो, तर त्यामुळं मग व्हिडिओ खूपच लेट होतो. तर त्या दिवशी सकाळी मग मी पहिले अंघोळ वगैरे आटोपून घेतली, त्यानंतर मग दरवाजे स्वच्छ केले कारण या दिवशी आपले मुख्य दरवाजे वगैरे स्वच्छ करायचे असतात. त्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घेतली, त्यामध्ये मीठ हळद टाकलं फरशीच्या पाण्यामध्ये आणि फरशी पण स्वच्छ करत होते. तोपर्यंत इथं मुलं पण उठलेली होती आणि थोडासा उशीरच झाला होता, जवळजवळ 5:30 वाजले होते मला उठायला. त्यानंतर मग माझं आवरून झालं. नंतर मग वरच्या रूमची फरशी वगैरे स्वच्छ केली, त्यानंतर मग खालच्या रूमची फरशी पुसते. आणि इथं दिसत आहे तुम्हाला तर इथं गव्हाच्या गोण्या आहेत, कारण गहू घेतलेले आहे. अजून ते मला उन्हामध्ये टाकायचे आहे. तशी गरज तर नाही वाळवायची, पण मग म्हटलं वाळवून घ्यावे थोडंसं, कारण ऊन दिलं की टेन्शन नाही राहणार. मग म्हटलं वाळवून घेऊ. त्यानंतर मग आली आहे मी देवपूजा करण्यासाठी. देवपूजा बाकी आहे आणि व्हिडिओ इथं मी समोरच्या कॅमेऱ्याने घेतला आहे, तर तुम्हाला पूजा करताना मी डाव्या हाताने दिसत असेल. पूजा मी उजव्याच हाताने केलेली, पण मग ते व्हिडिओमध्ये फ्रंट कॅमेऱ्याने घेतला व्हिडिओ की मग ते आपल्याला लेफ्ट साईडने दिसत असतं. त्यानंतर मग पूजा वगैरे मांडायची होती. लक्ष्मी आणि गणपती बाप्पा आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची पण पूजा करायची असते या दिवशी. तर मग तीच मी पूजा इथं मांडत आहे. साधी सोपी जी काही मला जमेल त्या पद्धतीने मी इथं पूजा मांडत आहे. जास्त काही नाही. पाटावरती मी लाल वस्त्र वगैरे अंथरून घेतले. त्यानंतर मग त्या आंब्याची पानं घेतली, ती विड्याची पानं मला भेटली नाही. मग आंब्याची पानं घेतली 2-2 आणि गणपती बाप्पाला, बाळकृष्णांना आणि म्हणजेच भगवान विष्णूंना, श्रीकृष्णांना आणि लक्ष्मीच्या माझ्याकडे शिक्का होता, तर त्यांना मी पंचामृताने स्नान वगैरे करून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने. त्यांना आंघोळ घातलेली देवांना. त्यानंतर मग पूजाच्या स्थानावर त्यांना स्थापन केलं. त्यानंतर मग त्यांना हळदी कुंकू वगैरे वाहिलेलं आहे. त्यानंतर अक्षता वाहिल्या आणि नंतर मग फुलं वगैरे वाहिलेली आहे आणि अशी साधी सोपी पूजा होती. त्यानंतर मग मी इथं अक्षय कलश भरत होते, कारण आजच्या दिवशी अक्षय म्हणजे कधीही न संपणारं. तर आजच्या दिवशी अक्षय कलश भरायचा असतो. तर अक्षय कलशामध्ये मी तांब्यामध्ये पूर्ण भरून तांदूळ घेतलेले आहे, त्यामध्ये कवडी घेतलेली आहे. माझ्याकडे पिवळी कवडी नव्हती, तर मी ती हळदीने पिवळी केली. त्यानंतर हळकुंड घेतलेलं आहे, 1 रुपयाचं नाणं, विलायची, त्याचबरोबर कमळगट्टा आणि सोन्याचा दागिना असं घेतलेलं आहे. त्यानंतर मग लवंग घेतलेलं आहे. हे सगळं आपल्याला अक्षय कलशामध्ये भरायचं असतं. तर हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी मी अगोदर भरला असता तर चांगलंच झालं असतं, पण मग मला अगोदर जमलं नाही. तर मग मी अक्षय तृतीयेच्या दिवशीच ही सगळी पूजा केलेली आहे. त्यानंतर मग फूल वगैरे वाहिलं आणि मग कलश स्थापन केला आणि त्याची पूजा वगैरे केली. त्या कलशामध्ये हळदी कुंकू वाहिलं, नमस्कार केला आणि पूजा करेपर्यंत आपल्याला नामजप वगैरे करायचा असतो. त्यानंतर मग आलेले आहे किचनमध्ये, कारण आजच्या दिवशी आमच्याकडे पण पुरणपोळीचाच नैवेद्य करतात. तुमच्याकडे काय करतात कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तर पुरणपोळीच करतात. तर पुरण शिजून झालेलं आहे आणि त्यानंतर मग एकीकडे लावलेला आहे भात आणि पाणी पण आलेलं. आमच्याकडे असं कधीच होत नाही की सणवार आहे आणि त्या दिवशी पाणी येणार नाही, असं होतच नाही. प्रत्येक वेळेला असंच होतं. ज्या दिवशी सणवार किंवा काही धावपळ आहे, कुठं बाहेर जायचं आहे किंवा माझ्याकडे पाहुणे आहे, त्याच दिवशी नेमकं पाणी येणार असतं आणि माझी सगळी धावपळ होती. तर तांब्याचा हंडा आहे माझा, तर तोच मी घासून वगैरे घेतलेला आहे आणि भात पण झालेला आहे. इथं डाळ शिजवून घेतली, त्यानंतर त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आणि गुळामध्ये मी ती डाळ शिजून घेतलेली आणि काळा मसाला राहिलेला नव्हता, तर तो पण काढून घेतला. आणि काळा मसाला मी डब्यामध्ये ठेवत नाही, कारण ऋतू काळ्या मसाल्याच्या भाज्या खात नाही, कारण कांदा लसूणचं ती खात नाही आणि आज रशी ती खाणार नव्हती. तर मग म्हटलं मसाला टाकूनच रशी म्हणजेच आमटी. आमच्याकडं रशी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. आणि आमच्याकडे मी शेंगदाणे वगैरे टाकून रशी बनवत असते. जशी आई बनवायची तशाच पद्धतीने मग मी रशी बनवते. मसाले वगैरे काढून घेतलेले आणि 2-3 प्रकारचे मसाले आहेत. मी काही मसाला घरी बनवत नाही, मला आईकडून वगैरेच येत असतो. आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडून घाईमध्ये असं होत असतं, सांडतच असतं.
म्हणजे आत्ता मसाला सांडला असता, थोडाच मसाला मी काढून घेतलेला. त्यानंतर मग मी अशा पद्धतीने आमटी बनवते, तुम्ही बघू शकता. तेल टाकलेलं आहे, तेल गरम झालं, त्यामध्ये मी शेंगदाणे टाकले आणि वाटण टाकलेलं आहे. त्यामध्ये होतं खोबरं, थोडासा कांदा, लसूण, कोथिंबीर हे सगळं भाजून घेतलेलं आणि थोडीशी जी आपण पुरणासाठी डाळ असते आपली पुरणाची, तर ती टाकलेली आहे. मिक्सरला अगदी बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे पाणी टाकून. त्यानंतर मग मीठ, हळद आणि काळा मसाला सगळं मी एकत्र काढून ठेवलेलं. मग म्हटलं किचनवर खूप सारा पसारा होतो, तर मग एकत्र सगळं काढून ठेवलं. आणि माझ्याकडून कसं घाईमध्ये कधी सांडतं, तर त्यामुळं मग म्हटलं पहिले मसाल्याचा डब्बा साईडला ठेवून द्यावा, कारण पसारा होणार नाही आणि काही सांडणार पण नाही. तर त्यानंतर मग इथं घेतलेलं आहे मी पीठ मळायला. आणि भांडी तुम्ही बघू शकता, आत्तापर्यंतच एवढी भांडी झालेली. आणि ऋतूची आंघोळ वगैरे झाली. ऋतू काय स्कूलला गेलेली नाही. आणि अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशीपासून मुलांना आमच्याकडे सुट्ट्या लागलेल्या, म्हणजेच 1 तारखेपासून. तोपर्यंत मुलांना सुट्ट्या नव्हत्या. प्रजू गेलेला शाळेत, फक्त ऋतूच घरी आहे. आणि ऋतूकडं पण काम आहे, तिला पण काम लावलेलं. तिला अशी छोटी मोठी कामं करायला खूप आवडतात. तिच्याकडं दिलेलं आहे मी पुरण गाळण्यासाठी चाळणीने, आणि तिला ही कामं आवडतात आणि जमतात पण. तर त्यामुळे ही छोटी मोठी कामं मी तिच्याकडं देत असते. तिने पुरण वगैरे गाळलेलं आहे. त्यानंतर मग मी इकडं रशी होती आहे, तोपर्यंत मसाला मस्त छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परततो आहे. तोपर्यंत मी इकडं मस्त असं पीठ मऊसूत मळून घेतलेलं आहे. थोडंसं त्यामध्ये हळद मीठ टाकलेली आणि गव्हाचं पीठ मी मस्तपैकी मळून घेतलेलं. थोडीशी हळद टाकली की पोळीचा कलर छान येतो. तर त्यामुळं मग आणि तेल आणि पाण्याचा हात लावून आपल्याला पीठ अगदी मऊसूत मळून आणि थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. म्हणजे पीठ भिजलं की मग पोळ्या पण छान येतात. तर त्यामुळं आणि टम्म पण फुगतात. तर आणि हे आहेच माझं नेहमीचंच की स्वयंपाक करता मी 4 वेळा किचन पुसूनच घेते. मला तर अशी सवय आहे, तुम्हाला पण आहे का? मला तर नेहमीच आहे. चटका पण बसतो प्रत्येक वेळेला. आणि याचा माझा व्हिडिओ खूप सारा म्हणजे व्हायरल झाला. जवळजवळ 8,56,000 लोकांनी 8,56,000 लोकांनी हा व्हिडिओ बघितला. आणि खूप साऱ्या कमेंट आले की मला पण ही सवय आहे. तर छान वाटलं ऐकून की सगळ्यांना ही सवय आहे. असा मी व्हिडिओ टाकला होता की कोणाकोणाला असा आजार आहे, काही पण झालं तरी चालेल, चटका बसला तरी चालेल, तर खराब किचनवरती मी स्वयंपाक करणार नाही, असा व्हिडिओ टाकला होता. तर तो खूप साऱ्या म्हणजे सगळ्या महिलांना आवडला. आणि सगळ्यांचा तोच म्हणजे प्रॉब्लेम आहे. माझं पण तेच आहे. किचन पुसूनच घ्यायचं, प्रत्येक काम करताना किचन पुसून घ्यायचं. भाजी बनवत असेल, काही करत असेल, तर तोपर्यंत किचन व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि मगच स्वयंपाकाला लागायचं. तर बाकीची तयारी सगळी करून ठेवलेली. तूप घेतलेलं पोळ्यांसाठी, ते गरम करून घेतलं. त्यानंतर मग इथं रस बनवून घेतलेला, कारण म्हटलं तोपर्यंत फ्रीजमध्ये रस थंड होईल. आणि मग मी काही मिक्सरला रस दळला नाही, कारण मिक्सरला दळला की त्याची टेस्ट एवढी पण छान बनत नाही. हाताने त्याची टेस्ट छान येते. आणि आंबे कापून घेतले. त्यानंतर मग चमच्याने मी काढून घेतलेले होते आणि थोडंसं मॅश करून घेतलं. आणि मॅशरने मग ते चाळणीमध्ये टाकून मॅश करून घेतलं. आणि रस पण छान अगदी घट्टसर आला होता. काहीच नाही, तर छान झाला. रस पण छान झाला होता. 1.5 किलो आंबे आणले होते. तर आणि मुलांना आंबे पण आवडतात, तर त्यामुळं मग अगदी 1.5 किलोमध्ये फक्त 5 आंबे बसले. आणि 3 आंब्यांचाच रस भरपूर पातेलं भरून झालेला. तर एवढा रस बनवला. त्यानंतर मग पोळ्या वगैरे झाल्या माझ्या इथं. बाकी काही क्लिप्स मला तर वाटतं डिलीट झाल्यात. तर त्यामुळं इथं मग त्यानंतर मी सगळं किचन वगैरे लगेच क्लीन करून घेतलेलं. सगळा पसारा लगेच आवरून घेतला की मग बरं वाटतं. तर त्यामुळं मग मी इथं पसारा वगैरे पण लगेच आवरून घेतला. पुरण पण उरलं होतं, तर ते पण मग एका डब्यामध्ये काढून ठेवलं. कारण पुरण थोडं जास्तीचंच टाकते, कारण प्रजूला खायला आवडतं पुरण. आणि आज काही प्रजू घरी नव्हता, तर त्यामुळं पुरण काही खाल्लं नाही. आणि थोडंसं पुरण मग राहिलं की 1-2 दिवसांनी पुन्हा पोळ्या बनवता येतील. तर त्यासाठी मग थोडं जास्तीचंच पुरण होतं. आणि नैवेद्य वगैरे पण बनवून घेतले. आणि इथं भरलं आहे देवाचं ताट. आता फक्त तळायचं बाकी आहे, म्हणजे भजे, कुरडे, पापड वगैरे तळायचं बाकी आहे. तर ताट वगैरे भरून ठेवलेलं ऋतूने, त्यामध्ये रस वगैरे राहिला होता ओतायचा. आणि किचनवरचा पहिले पसारा आवरून घेतला. त्यानंतर मग किचन स्वच्छ केली, कारण किचन स्वच्छ केलं की मग
बाकी नंतर जास्त काम राहत नाही. थोडं पिठाचं आवरून घेतलं की मग किचन धुवून पण घेतलं ना तर जास्त पसारा होत नाही आणि किचन पण जास्त खराब होत नाही. आणि पिठाचा चिकटपणा किचनला खूपच हे होतं. तर त्यामुळं मग मी किचन पहिले कपड्याने पुसून घेते. त्यानंतरच मग किचन गॅस सगळं घासून वगैरे आणि मग किचन मी धुवून घेत असते. ब्रशने किंवा घासणीने वगैरे घासून घेते. त्यानंतर मग धुवून घेते. आणि तुम्ही पापड बघू शकता, अगदी छान फुलतात, कढईवर फुलतात. हे घरीच बनवलेले पापड आहेत. आम्ही घरीच बनवतो, नागलीचे तांदळाचे. आणि अगदी 2-2 तळले तरी भरपूर होतात, कारण खात कोणीच नाही. मुलांना पण जास्त तळलेलं आवडत नाही, मला पण नाही. पापड आणि कुरडई तर 1-1, 2-2 तळली तरी भरपूर होऊन जाते. तर त्यामुळे 1-1, 2-2च पापड कुरडई तळलेली, जास्त काही तळली नाही. त्यानंतर मग कुरडई तर एकच तळली, जास्त काही तळले नाही. आणि तेलकट खायचा पण कंटाळा येतो आणि कुरडई नैवेद्याला पण देत नाही. तर त्यामुळं कुरडईचा काही जास्त वापर होत नाही, पण सणाला तळतात. तर त्यामुळं मग मी कुरडई तळून घेतलेली आहे. आणि आमची ऋतू कांदा लसूण खात नाही, तर त्यामुळं मग तिच्यासाठी बनवले पालक भजी, कोथिंबीर वगैरे टाकून. पीठ सकाळीच मी म्हणजे 1 तास अगोदरच मी पीठ कालवून ठेवलेलं होतं, मिक्स करून ठेवलेलं होतं. छान पीठ बनलेलं आणि भजी पण छान म्हणजे कुरकुरीत भजी बनत होती. तर व्यवस्थित झाली. तिला पण कांदा लसूण खात नाही, तर त्यामुळं मग तिच्यासाठी कोबीची, त्यानंतर आम्हाला पुन्हा कांदा वगैरे टाकून भजी बनवले. थोडेसेच बनवले, जास्त काही नाही, कारण कोणी खात नाही. तर त्यामुळं तुम्ही बघू शकता सगळा स्वयंपाक झालेला. त्यानंतर मग इथं मी हळदीचं लेपन केलं होतं आणि सकाळीच केलेलं, त्याची पूजा वगैरे केली उंबरठ्याची आणि व्हिडिओ नंतर काढलेला रे तुम्ही. त्यानंतर मग सगळं आवरलं. नंतर प्रजू आला आणि मला आल्यावर कळलं की त्याला ताप आलेला आहे, कारण त्याची तब्येत म्हणजे सकाळीच मला थोडंसं वाटलं होतं. आणि शाळेतून आला तर अगदीच त्याला ताप आलेला, हातपाय दुखत होते. आणि आमच्याकडे तुम्ही बघू शकता, कधी पण बघितलं तर श्रीकृष्णांची सिरियल चालू असते. ऋतूला खूप आवडते. ऋतू म्हणजे श्रीकृष्णांची भक्त आहे, तर तिचं हेच चालू असतं. आणि त्याने टिफिन पण खाल्लेला नव्हता, चॉकलेट वगैरे नेले होते आज त्याने मुलांना वाटण्यासाठी. तर चॉकलेट वगैरे वाटले आणि तिथून आला तर त्याचं बघू शकता तुम्ही तोंड कसं झालेलं आहे, ताप आला होता. तर त्यामुळं मग त्याला जेवायला मी बोलवत होते, चल चल, तर तो बोलला नाही, माझे हातपाय दुखत आहे. त्यानंतर मग त्याला पण जेवायला बोलवलं, त्यांनी थोडंसं जेवण केलं. त्यानंतर आम्ही पण जेवण केलं. तुम्ही पण या मस्तपैकी जेवण करायला, आपण सगळे मिळून आमरस वगैरे पोळीचं जेवण करूया. देवाला नैवेद्य वगैरे दाखवून आणला होता आणि तेच ताट मग आम्ही जेवायला घेत असतो, कारण देवाचं नैवेद्याचं ताट हे आपल्यासाठी प्रसाद बनत असतं. तर मग तेच ताट आम्ही जेवण्यासाठी सगळ्यांना घेत असतो आणि त्यातला प्रसाद सगळे थोडं वाटून घेत असतो. आणि देवासाठी मग बिना कांदा लसूणची भजी मी ठेवली होती नैवेद्याला. त्यानंतर मग तुम्ही बघू शकता किचन वगैरे सगळं स्वच्छ केलं. जेवणं करायच्या अगोदरच किचन वगैरे सगळं स्वच्छ झालं होतं. भांडी वगैरे सगळे घासून ठेवले होते, फक्त जेवणाची भांडी बाकी होते. तर चला